बारामती। बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण। इतिहासात हे नगर भीमथडी या नावानं प्रसिद्ध। बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं। शेती हा बारामतीचा मुख्य व्यवसाय। ऊस, द्राक्ष, गहू ही व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची पिकं। परदेशात द्राक्ष साखर निर्यात केली जाते। पारंपरिक आणि आधुनिक अशी शेती बारामतीमध्ये केली जाते। विशेषतः साखर कारखान्यांचा मोठा दबदबा। साहजिकच परिणामी सहकार चळवळ बारामतीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे। डाव्या कालव्याच्या सिंचनामुळे बारामती तालुक्यातील पूर्वेकडील भागाने शेतीत प्रगती केली। फळबागांची लागवडही मोठ्या प्रमाणात होते। तर बारामतीच्या पश्चिमेकडील भाग हा कमी पाऊस असल्यामुळे कोरडवाहू म्हणूनही ओळखला जातो। या भागात ज्वारी आणि बाजरीचं उत्पादन घेतलं जातं। मात्र या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDCच्या माध्यमातून औद्योगिकीकरण झालं। रोजगाराच्या अनेक संधी त्यामुळे इथं निर्माण झाल्या। एकंदरीत अर्थव्यवस्था निर्माण होत असताना शिक्षणाच्या अनेक महत्त्वपूर्ण संधी येथील स्थानिकांना मिळाल्या। विविध मान्यवर संस्थांच्या मदतीने त्या चांगल्या रीतीने विकसित होत गेल्या। आज आपण अशाच एका महत्त्वाच्या शिक्षण संस्थेचा आढावा घेणार आहोत। शिवनगर विद्याप्रसारक मंडळ। शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची स्थापना 1972 मध्ये ग्रामीण भागातील मुलांना पूर्व प्राथमिक व पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केली गेली। ही संस्था प्रायोजित आहे माळेगाव सहकारी कारखाना लिमिटेड, शिवनगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्याकडून। शारदाबाई पवार माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज अशा प्रकारे कारखान्याच्या माध्यमातून तिथं हे माध्यमिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चालायचं। आताही चालतं ते। आणि त्यावेळी या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची स्थापना झाली। कुठंतरी एखादं हायस्कूल, कुठंतरी एखादं कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज तर शिवOP पुण्याला, त्याशिवाय इंजिनिअरिंग कॉलेज कुठेही नाही इथं पुणे जिल्ह्यामध्ये। आणि मग अशा अवस्थेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादांनी हा निर्णय घेतला की शेतकऱ्याची मुलं उच्च शिक्षणामध्ये गेली पाहिजेत। फार्मसी असेल, मॅनेजमेंट असेल, कॉमर्स असेल, इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक असेल, डिग्री कॉलेज असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे। आजकाल शिक्षणाशिवाय गती नाही आणि शिक्षणाशिवाय माणूस पुढे जात नाही, माणूस पुढे गेल्याशिवाय राज्य पुढे जात नाही। ही दिशा ठेवून दादांनी या महाराष्ट्रावर इतकं मोठं उपकार केलं। आणि दादांनी एक दिवस असा निर्णय घेतला की विना अनुदान कॉलेज चालू करायचे आणि ग्रामीण भागात जे मागतील, जे संस्था मागेल, ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे तयार करू शकतील आणि लोकवर्गणीतून उभं करून चालवतील, स्वतःच्या खर्चावर, स्वतःच्या मॅनेजमेंटवर, विद्यापीठाच्या नियमानुसार हे चालवतील, त्यांना हे शिक्षणाची दालनं खुली करून द्यायची। अशा पद्धतीने हे झाल्यानंतर आमचे आदरणीय नेते, देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेब यांनी वसंतदादा मुख्यमंत्री असताना दादांच्या दोघांच्या चर्चेतून हे इंजिनिअरिंग कॉलेज याला मान्यता मिळाली। आणि त्यावेळी कारखान्याचे चेअरमन चंद्रराव तावरे आणि बाकी संचालक, व्हाईस चेअरमन
त्यापैकी कारखान्याच्या चेअरमन आणि दादांनी दोघांनी जाऊन त्या दादांच्याकडून ती परवानगी आणली आणि इथं ह्या संस्थेचं शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विभागाचं एक रोपटं छोटंसं लावलं गेलं. संस्था नुसती स्थापन करून उपयोग नसतो, तर त्यात काळानुसार बदल करणं अपेक्षित असतं आणि ही संस्था वेळोवेळी स्वतःमध्ये बदल करत गेली. 72 साली माध्यमिक शिक्षणापासून सुरुवात केलेली ही वाटचाल हळूहळू या भागातील लोकांच्या गरजा, या भागातल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने 1983 साली आणि तंत्रशिक्षणाची ही उपलब्धता मुलांना करून द्यावी या दृष्टीनं पॉलिटेक्निक सुरू करण्यात आलं. ही पहिली तशी प्रोफेशनल शिक्षण संस्था या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आणि जशी जशी गरज पडेल तसं हळूहळू 1990 साली डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात आलं. त्यामध्ये ट्रॅडिशनल कोर्सेस जसे की मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या प्रकारच्या ब्रांचेस सुरू करण्यात आल्या. 1991 साली फार्मसी कॉलेज सुरू करण्यात आलं. डिग्री लेवलला फार्मसी सुरू केलं. त्यानंतर 2 वर्षांनी डिप्लोमा फार्मसी सुरू करण्यात आलं. मॅनेजमेंट एज्युकेशनची गरज ओळखून MBA कॉलेज सुरू करण्यात आलं आणि 2006 साली या कॅम्पसमध्ये कॉलेज ऑफ कॉमर्स हे BBA BCA कोर्सेस सुरू करणारं कॉलेज सुरू करण्यात आलं. एकूणात बघता या भागातील ग्रामीण भागातील विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलासाठी त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे कोर्सेस या कॉलेजच्या महाविद्यालयातून सुरू करण्यात आले आणि ते यशस्वीपणे इथे चालवले जातात. संस्था कर्मचारी वर्गाची संख्या आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील दिसते. खरं तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये तिथं असलेला टास्क फोर्स म्हणजे तिथले प्राध्यापक, तिथले तांत्रिक स्टाफ आणि इतर स्टाफ यांची संख्या, त्यांचं क्वालिफिकेशन आणि त्यांची याच्या प्रती असलेली बांधिलकी ही फार महत्त्वाची असते. आमच्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 350 प्राध्यापक आणि 250च्या आसपास नॉन टेक्निकल स्टाफ कार्यरत आहे. मला वैशिष्ट्य सांगावं वाटतं इथं की आमच्या महाविद्यालयामध्ये काम करणारे प्राध्यापक उच्च शिक्षित असून जवळपास 30च्या आसपास प्राध्यापक हे PhD अर्हता प्राप्त आहेत. त्यांचे संशोधन प्रसिद्ध झालेले आहेत. वेगवेगळे शोध निबंध त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये, पेटंटिंगमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि यामुळं याचा मुलांना खूप चांगला फायदा होतो. सध्याचे शैक्षणिक वातावरण हे फक्त पुस्तकी शिक्षणापुरतं न राहता त्यांना काही डायरेक्ट एक्सपेरिमेंट करता यावेत, नवीन प्रयोग करता यावेत, त्यातून त्यांनी प्रॉडक्ट डेव्हलप करावेत आणि स्वतःचं करिअर घडावं या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी हा आमचा स्टाफ सतत कार्यरत असतो. माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या दूरदृष्टी व गतिशील नेतृत्वात येथील शिक्षण संस्था चालवल्या जातात. या संकुलात पदवी, अभियांत्रिकी, फार्मसी आणि व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक उच्च शिक्षण दिलं जातं. आमचा सध्याचा फोकस हा आउटकम बेस्ड एज्युकेशनवर आहे, निष्पत्ती आधारित शिक्षण प्रणालीमध्ये. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्हाला एक सेंटर ऑफ एक्सलन्स मिळालेलं आहे, ज्यामध्ये ITचे जॉबचं कौशल्य विकासाचं एक मोठं केंद्र आम्हाला स्थापन करता आलं आहे. तर याच्या माध्यमातून तसेच विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी प्राप्त करून आणि त्याहीपेक्षा त्यांचे एक सामाजिक भान निर्माण करण्याच्या जेवढ्या बी गोष्टी आहेत त्या आम्ही सर्व शक्य असेल तेवढ्या एक्झिक्यूट केल्यामुळं एक सर्वांगीण किंवा ज्याला आपण हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो ते आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करतो. शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं वैशिष्ट्य नमूद करताना प्राचार्यांनी एक महत्त्वाचा दृष्टिकोन स्पष्ट केलाय. साधारणपणे 1998 मध्ये आम्ही गेट किंवा GPAT ही परीक्षा क्वालिफाय करण्याची परंपरा सुरू केलेली आहे आणि ती आज तागात अव्याहतपणे सुरू आहे. साधारणपणे मागच्या 5 वर्षाचा जरी आपण इतिहास पाहिला तर 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी GPAT किंवा गेट एक्झाम क्वालिफाय करून भारतातल्या प्रतिष्ठित अशा नायपर, बिट्स पिलानी किंवा ICT मुंबई यासारख्या संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी दारं त्यांच्यासाठी उघडी झालेली आहेत. त्याच्याशिवाय आमचे जे माजी विद्यार्थी आहेत हेच कारण आहे की त्यामुळं ते विद्यार्थी PhD किंवा पोस्टडॉकसाठी पुढं गेले आणि आज जगभर
संशोधनाच्या क्षेत्रात असतील किंवा अनेक ठिकाणी ते स्वतः लीड करत आहेत. त्याचं एक्झाम्पल म्हणजे महाराष्ट्र सिप्ला म्हणजे सिप्ला कंपनीचे अनेक युनिट्स आहेत, पण त्यातले बहुतांश युनिटचं लीडिंग हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी करतात. हे अभिमानानं सांगावंसं वाटतं. शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची स्थापना नेमकी कोणत्या उद्देशाने झाली याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, नंतर करिअर काउन्सिलिंग, CV डेव्हलपमेंट, नंतर त्यांच्या स्किल्स एनहान्स कशा होतील, त्यांची होलिस्टिक डेव्हलपमेंट कशी होईल, सस्टेनेबिलिटीकडे कशी मुलं जातील आणि उद्योजकताकडे कशी मुलं जातील याच्याकडे आम्ही जे विशेष लक्ष दिले जातं. आणि त्या घडवण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे सेल स्थापना आहेत. त्याच्यात आमचा प्लेसमेंट सेल जो आहे तो स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी जास्त कार्यरत करतो. तसं ICC सेल आहे जो की इंडस्ट्री कनेक्ट बरोबर इतर मुलांचं विकास होईल याच्यावर भर दिला जातो. या संस्थेची रचना विशिष्ट अशा पद्धतीने केली गेली आहे. याच्यात आमच्या MBA बरोबर आम्ही रिसर्चवर पण फोकस देतो. आमचं स्वतःचं PhD रिसर्च सेंटर आहे जे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचं एक रिसर्च सेंटर आहे. त्याच्यात पुढं PhDसाठी पण त्या मुलांना आम्ही प्रोत्साहन देतो की त्यांनी रिसर्च ओरिएंटेड काम करावं. तसंच मुलांना प्लेसमेंट ॲक्टिव्हिटीवर खूप भर दिला जातो. तसंच होलिस्टिक डेव्हलपमेंट होती मुलांची. त्यासाठी मुलांना जास्तीत जास्त करून आमच्याकडं त्यांनी ॲडमिशन घ्यावं ही आमची प्रामुख्याने इच्छा. शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक वर्ग प्रवेशासाठी जास्त उत्सुक असण्याचं कारण म्हणजे कारण असं आहे की आमच्या महाविद्यालयामध्ये आत्ता उपलब्ध असलेले सर्व अनुभवी प्राध्यापक तसेच महाविद्यालयामार्फत राबवले जाणारे विद्यार्थी केंद्रित आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम तसेच आमच्या महाविद्यालयातनं जे विद्यार्थी पासआउट होतात त्यांचा बाहेर त्यांनी दिलेला पॉझिटिव्ह फीडबॅक तसेच महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयीसुविधा की ज्यामध्ये हॉस्टेलची सुविधा आहे, प्लेग्राऊंड आहे, त्यानंतर ग्रीन कॅम्पस आहे. या सर्व गोष्टींचा विद्यार्थी विचार करतात आजूबाजूचे विद्यार्थी आणि त्यामुळे आमच्या महाविद्यालयाला जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. शिक्षण संस्थेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं धरलं तर हे महाराष्ट्र राज्यातलं असं एक महाविद्यालय आहे की जे सहकारी कारखान्यामार्फत चालवलं जाणारं एक महाविद्यालय आहे की माळेगाव कारखाना संचलित हे महाविद्यालय आहे. आणि या कॉलेजमध्ये अशा पद्धतीची एक प्रोव्हिजन आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत की जे ऊस त्या कारखान्याला घालतात तर त्यांच्या पाल्यासाठी प्राधान्याने या महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. आणि प्रवेश देताना एक फॅसिलिटी कारखान्यामार्फत केलेली आहे की जून महिन्यामध्ये शेतकरी किंवा त्यांच्याकडे जरी पैसे उपलब्ध नसले तरी 1000 रुपये भरायचे आणि आमच्या महाविद्यालयात प्रवेश दिला जातो त्यांना. आणि त्यानंतर त्यांचा ऊस ज्यावेळेस तो कारखान्याला घातला जातो आणि कारखान्यामार्फत ज्यावेळेस त्यांना ऊस दिलं जातं तर त्या ऊसातनं त्या मुलाचे शेतकऱ्यांच्या मुलांचे पैसे हे आमच्या महाविद्यालयाला ट्रान्सफर केले जातात की त्यामुळे या परिसरातील घरटी मुलगा आमच्या महाविद्यालय तसेच आजूबाजूच्या आमच्या शेजारी असणारे डिप्लोमा असेल, डिग्री असेल, फार्मसी असेल या महाविद्यालयात या परिसरातल्या शेतकऱ्यांची मुलं पैसे जून महिन्यामध्ये उपलब्ध नसले तरी प्रवेश मिळत असल्यामुळे शिकलेले आहे. हे एक आमच्या महाविद्यालयाचं पहिलं वैशिष्ट्य. इंजिनिअरिंगचं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि सर्वांगीण व्यावहारिक शिक्षण कौशल्यावरती इंजिनिअरिंग महाविद्यालय भर देत आहे. सुसज्ज प्रयोगशाळा आणि अनुभवी शिक्षकाद्वारे परिपूर्ण तंत्रशिक्षण देण्याबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्य प्रशिक्षण, समस्या सोडवण्याचं प्रशिक्षण, त्याचबरोबर विविध तंत्र कौशल्य आत्मसात करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, त्याचबरोबर विविध स्पर्धा जसे की संशोधन स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याचबरोबर इतर महाविद्यालयामध्ये होणाऱ्या स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी
सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर औद्योगिक भेटी असतील, इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप असतील, इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट्स असतील की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे विविध उपक्रम आयोजित करत असतो. शिवनगर विद्याप्रसारक मंडळ इंजिनिअरिंग महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित भविष्यासाठी वर्तमानात पाऊल उचलण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न. भविष्यामध्ये विविध ॲक्रिडिटेशनच्या माध्यमातून महाविद्यालयाची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झालेलं स्वायत्त महाविद्यालय म्हणून मी माझ्या महाविद्यालयाकडे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा अभ्यासक्रम, शिक्षणेतर उपक्रम संस्थेमार्फत नियोजन पद्धतीने केले जातात. मला ॲडमिशन घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं टेक्निकल पाया पक्का होतो आणि आपण पाहिलं तर 11वी-12वी झाल्यावरही मुलं टेक्निकल एज्युकेशनकडे येतात. तर तसं न होता इथं सहज ॲडमिशन मिळणे, स्वस्तामध्ये हे एज्युकेशन होतं. गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सर्व ॲप्लिकेबल आहेत. मुलींना फ्री एज्युकेशन आहे डिप्लोमासाठी. हे फक्त ज्या डेव्हलपमेंट फीज आहेत त्या मुलींना द्याव्या लागतात. तसंच डिप्लोमाचा सिलेबस आपण पाहिलात तर इंडस्ट्रीच्या ज्या लेटेस्ट रिक्वायरमेंट आहेत त्याला अनुरूप बनवलेला असतो. त्याच्यामुळे डिप्लोमा एज्युकेशनमध्ये मुलांना जॉब लगेच मिळतो. पाहिजे असेल तर हायर एज्युकेशनला जाऊ शकतात किंवा स्वतःचा व्यवसायही चालू करू शकतात. परिवर्तनशील शिक्षण या ठिकाणी कशा पद्धतीने प्रदान होतं याविषयी आता जाणून घेऊयात. इथे 4th इयर ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकत आहे आणि ही आमची सर्वात मोठी लॅब आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या सेमिस्टरला वेगवेगळे प्रॅक्टिकल्स परफॉर्म करतो आणि इथे आम्हाला प्रत्येक टीचर्सचं एकदम पर्सनली गायडन्स मिळतं. काही कोडमध्ये डिफिकल्टी असेल किंवा काही सॉफ्टवेअरला इश्यू असेल, प्रत्येक टीचर इथे रेडी असतं तुम्हाला हेल्प करण्यासाठी. बारामती तालुक्यात आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटची संधी देखील कशा पद्धतीने मिळते हे आपण विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून जाणून घेऊयात. माझं नाव प्रणव माले. पहिलं सांगितलं तर मला खूप अभिमान आहे की मी ह्या कॉलेजचा स्टुडंट आहे. हे कॉलेज खूप छान असं इंटर्नशिपसाठी, स्टुडंट ग्रोथसाठी एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं. या ठिकाणी विविध प्रकारच्या ट्रेनिंग्स असाईन केल्या जातात. विविध मुलांच्या अशा टीम्स बनवल्या जातात. हॅकॅथॉन्ससाठी त्यांना प्रमोट केलं जातं. मी पण त्या अशाच एका हॅकॅथॉन टीमचा एक भाग आहे ज्यांनी ऑल इंडिया रँक 14 मिळवलं आहे CMR हॅकॅथॉन हैदराबाद या ठिकाणी. आणि हे सगळं मी अचीव केलं ते कॉलेजमुळेच. त्याचप्रकारे इंटर्नशिपचं बोलायचं झालं तर कॉलेज खूप सारे इंटर्नशिप प्रोव्हाइड करतं, मुलांसाठी ऑपॉर्च्युनिटीज देतात आणि मुलेसुद्धा त्याच्यामध्ये कॉलेजच्या सपोर्टमुळे उतरतात आणि इंटर्नशिप मिळवतात. मुलांचे टेक्निकल विकास एज्युकेशनमधून होतच असतो, पण त्यासोबत मुलांचा सोशल डेव्हलपमेंट व्हावी, इमोशनल डेव्हलपमेंट व्हावी आणि फिजिकल डेव्हलपमेंट व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. इथं सर्व खेळांचे मैदान उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे फिजिकल डेव्हलपमेंट मुलांची, मुलींची होती. मुलींसाठी वेगळ्या जिम उपलब्ध आहेत, मुलांसाठी देखील आहेत. त्याच्यानंतर सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण सर्व सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांची इन्व्हॉल्वमेंट असते. गावाच्या कुठल्याही सोशल कार्यक्रमामध्ये कॉलेजतर्फे सहभाग घेतला जातो आणि बाकीचा जो विकास आहे म्हणजे उद्योजकता विकास व्हावा यासाठी उद्योजकता शिबिर घेतले जातात. मुलांचं टेक्निकल नॉलेज वाढावं म्हणून गेस्ट लेक्चर घेतले जातात, इंडस्ट्रीयल व्हिजिट घेतले जातात आणि सर्व प्रकारे मुलांना विकास कसा होईल हे पाहिलं जातं. मॅनेजमेंट असेल, आमचे सचिव साहेब असतील, सर्व शिक्षक असतील, हे स्टुडंट्सला सेंटरला ठेवून कुठलेही डिसिजन घेतात. शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं कौशल्य विकसित करण्याकडे कॉलेजचा भर दिसून येतो. आमचं कॉलेज आम्हाला वेरियस प्रकारचे अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं. टेक्नॉलॉजिकल इव्हेंट्स असतील, डिफरंट टाईप्सचे कॉम्पिटिशन्स असतील, ह्यामध्ये आम्हाला खूप मदत करतं. ह्या गोष्टींमुळे आमचा भरपूर कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन संधी भेटत राहतात. इवन आमच्या फ्युचरसाठी पण आम्हाला खूप हेल्प होत आहे. आम्ही जेव्हा पुढे डिग्री लेवलला जाऊ, ह्या कॉलेजमुळे आम्हाला खूप जे काही अपॉर्च्युनिटीज भेटलेल्या आहेत त्यामुळे आम्ही भरपूर गोष्टी डिग्रीला घेऊन जात आहोत. मायक्रो प्रोजेक्टचं असे एक
एक आमच्या कॉलेजने आम्हाला शिकवलेले आहे की ज्याच्यामध्ये आम्ही डिग्री लेवल टाईपचे प्रोजेक्ट करत आहोत, ज्याने डिग्रीला जाण्याआधीच आम्ही फुल्ली प्रिपेअर होत आहोत, ज्याने आम्हाला खूप मदत होत आहे. आणि इवन आमचं कॉलेज वेरियस टेक्निकल इव्हेंट्स घेत आहे, ज्याच्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन असेल, पोस्ट प्रेझेंटेशन असेल किंवा वेरियस स्पीच कॉम्पिटिशन्स असे होत आहेत. तर पेपर प्रेझेंटेशनमध्ये पण आमचं कॉलेज स्टेट लेवलपर्यंत गेलेलं आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधेचं महत्त्व हे त्या ठिकाणी मिळत असलेल्या शिक्षणाएवढंच महत्त्वाचं असतं. चांगले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रयोगशाळा, वाचनालय, कॅन्टीन, खेळासाठीचं मैदान, व्यायामशाळा, सभागृह, वसतिगृह ज्यामध्ये स्वच्छता, सुरक्षा अतिशय सुयोग्य पद्धतीनं शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व महाविद्यालयांसाठी देण्यात आली आहे. अशा या विद्यार्थी केंद्रित शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं मानांकन वाढत राहू, तसंच विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहू ही अपेक्षा